नमस्कार. चला आज आपण छान असं संध्याकाळी चहाबरोबर एकदम असं चमचमीत काहीतरी खाण्यासाठी बनवूया. त्याच्यासाठी मी इथे 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि आता आपण एक सुंदरशी छान अशी स्नॅक रेसिपी बनवूया किंवा संध्याकाळी किंवा मधल्या वेळेत भूक लागली तर आपण हे करू शकता. एकदम करायला सोपी आणि झटकीपट. चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेत, बघू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला हे किसणीवर असे छान असे किसून घ्यायचे या पद्धतीने. म्हणजे आपण किसून घेतलं की ह्याच्यामध्ये गाठी वगैरे राहत नाहीत. अशा पद्धतीने दोन्ही बटाटे आपण आता किसून घेऊया. इथे आता आपले बघा बटाटे छान असे किसून झालेले, अगदी गाठी वगैरे होत नाही. हे एका बाउलमध्ये मी काढून घेते. इथे मी लाल मिरची पावडर घेतली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मी ही थोडीशी टाकली आहे. हिरवी मिरची घेतली आहे बारीक चिरून, ती पण आपण टाकूया ह्याच्यामध्ये. बारीक चिरलेला एक कांदा घेतला आहे, तो पण ह्याच्यामध्ये आपण टाकूया. खूप छान लागतं हे बॅटर. एकदा करून बघा, करायला एकदम सोपं पण आहे. इथं मी मिरपूड पण घेतली आहे थोडीशी चवीला. भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली 1 चमचा आणि चाट मसाला घेतला एक अर्धा चमचा. खूप छान असं टेस्टी आणि खूप छान असं बॅटर होतं. आणि भरपूर सारी कोथिंबीर. चाट मसाला घातला आहे त्यामुळे आपण मीठ थोडंसं कमी घालणार आहोत. इथं थोडंसं मीठ घातलं आहे मी. आणि हे छान असं एकजीव करून घ्यायचं. खूप छान असं आत्ताच इतका छान स्वाद द्यायला आला आहे. हे छान असं बटाट्याचं एकजीव असं करून घ्यायचं आपल्याला. हे मिश्रण खायला तर एवढं अप्रतिम आणि चटपटीत असं लागतं. पटकन करू शकता तुम्ही. हे मुलांच्या डब्यालासुद्धा तुम्ही देऊ शकता बरं का. एवढी छान रेसिपी होती. हे आपलं मिश्रण आता इथं छान तयार आहे. आता हे आपण 2 मिनटं झाकून ठेवूया आणि पुढची तयारी करूया. आता इथे आपण अंडी उकडून घेतली आहेत. आत्ता एव्हाना लक्षात आली असेल तुमच्या रेसिपी, नाहीतर पुढे बघा. हे बघा, आता ही अंडी उकडून घेतली आहेत मी. उकडून छान अशी घेतली आहेत. आता आपण काय करायचं आहे, याला असं छान असा मधून कट द्यायचा आहे या पद्धतीने. अशा आपण छान अंड्याचे 2 भाग करून घेऊया. या पद्धतीने आपण अंड्याचे असे 2 भाग करून घेतले. किती सुंदर दिसते बघा. आणि आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे आता आपण बेसन घेतलं आहे आणि बेसनमध्ये चवीपुरतं आपण मीठ घातले. थोडंसं बेसन आहे म्हणून थोडंसं हिंग घालूया, थोडीशी हळद घालूया आणि थोडासा ओवा. बेसनाचा पदार्थ असला की ओवा आणि हिंग नेहमी घालावा. आणि आता आपण हे बॅटर मिक्स करूया छान असं. हे जे आपण कोरडं आत्ता घातले, हळद हिंग ओवा, हे आधी छान असं मिक्स करून घ्यायचे. आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे भिजवून घ्यायचे. तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये थोडासा तुम्ही खाण्याचा सोडासुद्धा टाकू शकता, पण मला गरज वाटत नाही कारण मी जास्त फेटून घेते. त्यामुळे जो फुगण्याचं काम आहे तो फेटल्यामुळं होऊन जातं. अशा पद्धतीने आपण हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण छान असं फेटून हे पीठ आता छान भिजवून ठेवलं आहे. हां, 1-2 मिनटं अजून हलवते छान याला आणि आपण हे बाजूला ठेवून द्यायचं. छान असं आता आपलं हे बॅटर तयार झाले. आता आपण हे 2 मिनटं बाजूला ठेवूया. आणि इथं कढई गरम करायला ठेवली, याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. इथे मी आता ब्रेडचे स्लाईस घेतले 4 स्लाईस आणि हा चॉपिंग बोर्ड घेतला आहे. याच्यावर आपण काय करायचं, हे 2 ब्रेडचे स्लाईस ठेवून घ्यायचे आहेत. तुम्ही जर याच्यावर तुम्हाला चटणी वगैरे लावायची असेल तरी पण लावू शकता. आता काय करायचं, हे जे आपलं बटाट्याचं जे मिश्रण होतं ते आपण ह्याला छान असं लावायचे. खूप छान असं खमंग वास सुटला आहे आत्ताच. नक्की ही रेसिपी घरी करा. तुम्ही घरी केल्याशिवाय तुम्हाला हे कळणार नाही. इतकं टेस्टी आणि खूप छान लागतं. हे बघा, या पद्धतीने सगळं आपण हे मिश्रण असं पसरून घ्यायचं. याला या स्लाईसवर पण मी हे लावून घेते छान असं. आता आपलं हे छान असं मिश्रण पसरून झाले. आता आपण काय करायचं, हे जे अंडी आहेत ना, हे अंडी याच्यावर ठेवून द्यायची. अशी ही 2 अंडी आपण अशा ठेवणार. याच्यावर पण आपण 2 अंडी ठेवणार अशा पद्धतीने. आणि हा वरनं जो एक स्लाईस आहे मी तो हा असंच ठेवणार आहे. याला जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथं सॉस किंवा चटणी वगैरे लावू शकता, पण मला ह्याची काही गरज वाटत नाही आहे म्हणून मी हे असंच ठेवून देणार आहे. आणि हे सुद्धा मी असं याच्यावर ठेवून देणार आहे. छान असं दाबून घ्यायचे. आणि आपण जे आता हे बॅटर केलेलं आहे हे याच्यामध्ये छान घोळवायचं आणि याचा आपण तळून काढणार आहे.
आता आपण हे बॅटरमध्ये तळून घेणार आहे. आता आपण ह्या बॅटरमध्ये हे छान असं बुडवायचं आहे, असं छान घोळवायचं आहे या पद्धतीने आणि एकदम अलगद असं आपण हे याच्यामध्ये तळून घ्यायचं आहे. एक एकच तळून घ्या, नंतर आपण दुसरं घालूया. हलक्या हाताने आपण याला असं छान असं करायचं आहे आणि नंतर हलक्या हाताने आपण एका दुसऱ्या चमच्याच्या मदतीने आपण ह्याला पलटी मारून घ्यायचं. या पद्धतीने आपण छान असं कट करू. माझी एक क्लिप मिस झालेली आहे, जी मी फ्राय करताना दाखवायला पाहिजे होती ती माझ्याकडनं मिस झाली, त्यामुळे मी डायरेक्ट तुम्हाला हे तळलेलंच दाखवले. अशा पद्धतीने आपला छान असा अंडा ब्रेड पकोडा तयार झालाय. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतोय आणि अतिशय खायला आणि तितकाच चवदार आणि चविष्ट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान सोप्या सुटसुटीत आणि चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत थँक्यू, बाय.